नमस्कार. प्राईम टाइम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याची 30 एप्रिल ही शेवटची तारीख आहे. दिवस आता अगदी कमी आहेत, त्यामुळे दर दिवशी राजकारणातली समीकरणं सुद्धा अगदी वेगाने बदलत आहेत. आपण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा विचार करूयात, कारण चर्चा जोरदार सुरू झालेली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून 2 उमेदवार हे निश्चित आहेत. हे दोन्ही उमेदवार निवडून येतील याबद्दलही कोणती शंका घेण्याचं कारण नाही. पण विधान परिषदेला एकनाथ शिंदे 2 उमेदवार कोण देणार, या वेळेला सुद्धा एकनाथ शिंदे धक्का तंत्राचा वापर करणार का, म्हणजे जसा त्यांनी राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी केलेला होता. डॉक्टर ज्योती वाघमारे यांचं नाव अगदी ऐनवेळी पुढे करून एकनाथ शिंदेंनी जोरदार धक्का दिलेला होता आणि तोच धक्का तंत्राचा वापर या वेळेला विधान परिषदेमध्ये सुद्धा होणार का, ही कुजबुज तर सुरू झालेली आहे. नावं सुद्धा समोर यायला लागली आहे. मधल्या काळामध्ये आपण एक व्हिडिओ केलेला होता की प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे. जवळपास दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली आणि त्यानंतर आपण लगेचच व्हिडिओ केलेला होता की बच्चू कडू हे शिवसेना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे विधान परिषदेचे उमेदवार असतील. कदाचित तोच धक्का तंत्राचा वापर एकनाथ शिंदे करतील अशा पद्धतीचा आपण व्हिडिओ सुद्धा केलेला होता. आणि त्यानंतर ही सगळी चर्चा सुरू झालेली आहे. 2 नावं निश्चित होत आहेत असं कळतंय. त्यातलं एक नाव डॉक्टर नीलम गोरे यांचंच आहे. त्या याच्याही आधी विधान परिषदेवर होत्या, विधान परिषदेवर त्या उपसभापती होत्या, पण त्यांचं नाव जवळपास निश्चित झालंय अशी चर्चा आहे. आणि त्यानंतर आता बच्चू कडू यांचं सुद्धा नाव जवळपास निश्चित करण्यात येतंय असं समजतंय. पण जरी असं समजत असलं तरी मी जे म्हटलं ना की राजकीय हालचाली वेगाने घडत आहेत, त्याच्यामध्ये आता बच्चू कडू यांच्या नावाला आणि तसंही डॉक्टर नीलम गोरे यांच्याही नावाला पक्षातल्या एका गटाकडनं विरोध होतोय. एकतर एका गटाचं असं म्हणणं आहे की डॉक्टर नीलम गोरे ठीक आहे, त्यांनी आपल्याबरोबर त्या आल्या, उद्धव ठाकरेंची साथ सोडून आल्या, पण त्यांना जे हवं होतं ते पक्षांनी दिलं, उपसभापती त्या झाल्या. आता पुढे त्यांचंच नाव विचाराधीन घेण्याचं काही कारण नाहीये. याचं कारण असं आहे की आता तिथे नवीन एखाद्या चेहऱ्याला संधी दिली पाहिजे. त्यामुळे त्यांच्याही नावाला विरोध होतोय आणि बच्चू कडू यांच्या नावाला तर जोरदार एका गटाकडनं विरोध होतोय. या गटाचं असं म्हणणं आहे की त्यांना जर का आपण उमेदवारी दिली तर यापुढच्या काळामध्ये विधान परिषदेमध्ये ते आवाज कुणाचा उठवतील, तर अर्थातच प्रहार संघटनेचा. ते कुणाला मजबूत करतील तर प्रहार संघटनेला. त्यांना उमेदवारी देऊन एकनाथ शिंदेंची शिवसेना ही थोडीच मजबूत होणार आहे. अगदी बरोबर आहे की बच्चू कडू हे एक आक्रमक लीडर म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो. आता देखील त्यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये पीक कर्जाचं जेव्हा एक मोठं आंदोलन उभारलं, त्याच्यापुढे सरकारला सुद्धा झुकावं लागलं आणि सरकारला पीक कर्ज आम्ही देऊ, जून जुलैपर्यंत आम्ही ते देऊ अशा पद्धतीचं आश्वासन सुद्धा सरकारला द्यावं लागलं. हे जरी खरं असलं, अनेक आंदोलनं बच्चू कडू यांनी केलेली आहेत. आता आदिवासींचं सुद्धा आंदोलन आपण बघितलेलं आहे. त्याचप्रमाणे बच्चू कडू हे एकनाथ शिंदेंचे अत्यंत जवळचे मानले जातात. ते अगदी जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनापासून आपण बघत आलेलो आहे. त्यामुळे एक तर मुळामध्ये भाजपला हे नाव चालणार आहे का, भाजप या नावाला घेऊन समाधानी असणार आहे का भाजपला या नावाची अडचण असणार आहे. आणि म्हणूनच एकनाथ शिंदेंनी बच्चू कडू यांचं नाव समोर आणलेलं आहे का, कारण आता एकनाथ शिंदे हे भाजपपासून हळूहळू आपलं वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न करतील. हे लगेच होणार नाही, पण 2029 पर्यंत त्या दृष्टीनं आता एकनाथ शिंदेंची वाटचाल सुरू झाली आहे, जी की आपण साताऱ्यापासून बघितलेली आहे. पण बच्चू कडूंच्या नावाला विरोध का होतोय, तर बच्चू कडूंच्या नावाला विरोध होतोय शिवसेनेमधनं तो यासाठी की त्यांचं म्हणणं आहे, एक तर जर ते प्रहार संघटनेमधनं जर त्यांची उमेदवारी आणि त्यांना आपण पाठिंबा देणार असू तर आपल्याला अजिबात नको. मग आपल्याकडे त्याचे तेवढेच कार्यक्षम लोक आहेत की ज्यांच्या नावाचा विचार व्हायला पाहिजे. दुसरं, जर बच्चू कडू यांच्याच नावाचा विचार जर का करायचा असेल तर बच्चू कडू यांनी आपली प्रहार संघटना पूर्णतः शिवसेनेमध्ये विलीन करावी. जर ते विलीन करायला तयार असतील तर बच्चू कडू यांच्या नावाला आमचा विरोध नाही. इतक्या थेट आणि स्पष्ट शब्दामध्ये
एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतला एक गट ही मागणी करतोय किंवा त्याला जोरदार तशा पद्धतीचा प्रतिवाद करतोय. असंही समजतंय की हा जो गट आहे की जो बच्चू कडू यांच्या नावाला विरोध करतोय तो गट यापुढच्या काळामध्ये श्रीकांत शिंदेंना सुद्धा जाऊन भेटणार आहे आणि त्यांचं म्हणणं काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मुळामध्ये दुसरीकडे बच्चू कडू अशा पद्धतीने एकतर ते विधान परिषदेचे उमेदवार म्हणून उभे राहतील का, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न की जसं शिवसेनेतला एक गट म्हणतोय की प्रहार संघटना ही शिवसेनेमध्ये विलीन झाली पाहिजे, याला मुळामध्ये बच्चू कडू हे तयार होतील का हे बघणं फार महत्वाचं आहे. जर एक तर ते तयार होणार नाहीत आणि जर ते तयार झाले नाहीत तर मग एकनाथ शिंदे त्यांच्याच नावाचा आग्रह धरतील का हे देखील आपल्याला बघावं लागेल. कारण त्या एकनाथ शिंदेंनी जर का बच्चू कडूंच्या नावाचा आग्रह धरला तर मात्र अंतर्गत कलहांना, अंतर्गत वादविवादांना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सामोरं जावं लागेल हे मात्र तितकंच निश्चित आहे. त्यामुळे येणाऱ्या 1-2 दिवसांमध्येच आपल्याला कळणार आहे की नेमकं काय होतंय. बच्चू कडू आपला प्रहार संघटना ही शिवसेनेमध्ये विलीन करते का, एकनाथ शिंदे बच्चू कडूंना विधान परिषदेची उमेदवारी देत आहेत का, इकडे डॉक्टर नीलम गोरेंना सुद्धा उमेदवारी मिळतीये का एकनाथ शिंदे वेगळाच पुन्हा एक धक्का तंत्राचा वापर करत वेगळीच नावं समोर आणतात हे बघणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे. तुम्हाला देखील काय वाटतंय, बच्चू कडूंना उमेदवारी द्यावी का एकनाथ शिंदेंनी, बच्चू कडू आपला प्रहार संघटना ही शिवसेनेमध्ये विलीन करतील का, तुम्हाला सुद्धा काय वाटतंय तुमची मतं ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.